फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण आज हीट अँड टेम्परेचरचा पुढचा टॉपिक बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युलापर्यंत शिकलो होतो. फॉर्म्युला काय होता, त्या फॉर्म्युलाला आपण शॉर्ट करून म्हणजे डिवाईड करून आपला जो फायनल फॉर्म्युला बनला आहे तो आहे C/5 इज इक्वल टू F-32/9 इज इक्वल टू R/4 इज इक्वल टू K-273/5. म्हणजेच ह्या चौघांचे जे रेशिओ आहेत ते सगळे कसे आहेत, सेम आहेत. हे काय, सी म्हणजे सेंटीग्रेड, एफ फॅरेनहाइट, र्यूमर आणि केल्विन. अशा प्रकारे आपण टेम्परेचर कन्वर्ट करू शकतो. तर आपण आज याच्यावर एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सो एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला क्वेश्चन दिला आहे की कन्वर्ट 176 फॅरेनहाइट इंटू सेंटीग्रेड टेम्परेचर. तर तुम्हाला फॅरेनहाइटचं सेंटीग्रेडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला फॅरेनहाइट आणि सेंटीग्रेडचाच रेशिओ घ्यावा लागेल. केल्विन आणि र्यूमरचा घेऊन काही फायदा नाही. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे C/5 इज इक्वल टू F-32/9. तर तिथे आपण फॅरेनहाइटची व्हॅल्यू 176 पुट करणार आणि सी काढायचा आहे, म्हणून सी एका साईडला एकटा ठेवायचा. मग फॅरेनहाइटची 176 मायनस 32 केलं, आपल्याला आन्सर भेटले 144/9. मग C/5 इज इक्वल टू 144/9. मग सी काढण्यासाठी 5 इथे डिवाइड आहे, तिकडे गेला इंटू होतील, म्हणजे 144 इंटू 5/9 म्हणजे 720/9. तुम्हाला आन्सर आलं 80. म्हणजेच 176 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच किती, तुमचे 80 डिग्री सेंटीग्रेड. अशा प्रकारे आपण कन्वर्ट करू शकतो. आता आपण पुढे बघणार आहोत की हीट ट्रान्सफ़र काय असतं. तर हीट ट्रान्सफ़र आपल्याला दिलं आहे 3 वेजमध्ये, की जर तुमची हीट ट्रान्सफ़र होत असेल म्हणजे काय, की ती एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे किंवा एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे जर ती पास होत असेल, फ्लो होत असेल, तिचा प्रवाह होत असेल, तर तिला आपण म्हणतो हीट ट्रान्सफ़र. तर हीट ट्रान्सफ़र 3 प्रकारे होते: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. तर आपल्याला इथे एक सिंपल डेफिनेशन दिले. कंडक्शन म्हणजे बाय सबस्टन्स विच डज नॉट मूव्ह, म्हणजे ती वस्तू स्वतःची जागा चेंज करत नाही आहे, तर ती अशी कोणती असेल, सॉलिड. तर सॉलिडमधून जे हीट ट्रान्सफ़र केलं तर त्याला आपण कंडक्शन म्हणतो. हे आपण डीपमध्ये दुसऱ्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे, इकडे बघा. कंडक्शन, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन सबस्टन्स टू अनदर ड्यू टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे जर तुम्ही एका रॉडच्या एका टोकाला उष्णता दिली तर ती त्या शेवटच्या टोकापर्यंत जाईल, पण जर तुम्ही दुसरा रॉड दुसऱ्या ठिकाणी पकडला तर त्याला त्याची हीट येणार नाही. का? कारण की तो दुसरा रॉड त्या पहिल्या रॉडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आला नाही. तर तुम्ही आता बघा की ह्या डायग्राममध्ये जे तुम्हाला होल्डर दिले, तर होल्डरला आपल्याला उष्णता लागते. का? कारण की तो होल्डर आपण जे पकडलं आहे ते भांडं ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलं आहे, म्हणून त्याच्याकडे हीट ट्रान्सफ़र केली गेली. म्हणजेच कंडक्शनमध्ये तुमची हीट ट्रान्सफ़र केली जाते जर तुमचं त्या मेटलशी किंवा त्या मटेरियलशी, त्या वस्तूशी, त्या मॅटरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल तर. नेक्स्ट आहे कन्व्हेक्शन, द ट्रान्सफर ऑफ हीट टू फ्लुइड कॉज बाय मॉलिक्युलर मोशन. म्हणजेच काय, की तुमचे जे मॉलिक्युल्स आहेत, त्या वस्तूचे जे मॉलिक्युल्स आहेत, मटेरियलचे जे सबस्टन्सेस आहेत, त्यांच्यामध्ये मोशन्स होतो, त्यांच्यामध्ये हालचाल होते. तर ती हालचाल सॉलिडमध्ये नाही होणार, मग ती कशामध्ये, लिक्विड आणि गॅसेसमध्ये. जसं पाणी असेल, ऑइल असेल, तर तुमच्या किंवा गॅसेस असेल, त्यांच्यामध्ये हीट दिलं, त्यांचे मॉलिक्युल्स जे मूवमेंट करतात त्याला आपण म्हणतात कन्व्हेक्शन. म्हणजे जर आपण पाणी गरम करतो आहे, तर पाणी गरम करताना आधी खालचं बुडाला जे पाणी असेल ते गरम होईल, त्याचे मॉलिक्युल्स नंतर वरती जातील आणि वरचे मॉलिक्युल्स परत खाली येतील, मग सगळं पाणी गरम होईल. म्हणजेच त्या मॉलिक्युल्सची काय होते, हालचाल होते, त्याला आपण म्हणणार कन्व्हेक्शन. आणि रेडिएशन म्हणजे काय, एनर्जी दॅट इज रेडिएटेड ऑर ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ रेज ऑर वेव्स ऑर अ पार्टिकल. म्हणजेच काय, की रेडिएशनमधली जी एनर्जी आहे, ती हीट आहे, ती तुम्हाला ट्रान्समिट होते किंवा ती हीट ट्रान्समिट होते रेजमध्ये म्हणजे काय, किरणांमध्ये किंवा वेव्समध्ये. जर तुम्हाला हीट ट्रान्सफर होत असेल त्याला आपण म्हणा रेडिएशन. जसं की आपण कोणत्या पण वस्तूला जर लांबून जर हात लावला तर आपल्याला त्या हाताला गरमपणा जाणवतो. तो कशामुळे, त्यांच्या रेडिएशन्समुळे, त्यांच्या वेव्समुळे, त्यांच्यामध्ये जी वेव्स निघाली हीटची त्याच्यामुळे. सूर्याची किरणे आपल्यापर्यंत पोचतात. आता सूर्य आपल्या जवळ नाही, पण तरी आपल्याला त्याची उष्णता, त्याचा गरमपणा जाणवतो. तो कशामुळे, रेडिएशन्समुळे. तशा प्रकारे 3 प्रकारे, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. ही आपली नेक्स्ट स्लाईड याच्यामध्ये पण डिटेलमध्ये आपल्याला दिले. तर आता आपण पुढे बघणार आहोत एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. तर एक्सपान्शन म्हणजेच काय, की जर तुम्ही एखाद्या वस्तूला हीट दिली तर ती वस्तू
तिची साईज एक्सपांड करते, म्हणजे तिची साईज वाढते, प्रसरण पावते, आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये ती वस्तू श्रिंक होते, लहान होते. तर तुम्हाला काय सांगितलं आहे की जर आपण एखाद्या वस्तूला हीट दिली तर तिचे मॉलिक्युल्स लहान जास्त होत नाही, तिचे सबस्टन्सेस लहान जास्त होत नाही, तर त्या सबस्टन्समधला, त्या मॉलिक्युल्समधला जो गॅप आहे तो कमी जास्त होतो, आणि एक्सपांडमध्ये तो गॅप वाढतो, कॉन्ट्रॅक्शनमध्ये तो गॅप कमी होतो. तर आपण इथे बघणार आहोत हीट एक्सपान्शन काय असतं. तर हीट एक्सपान्शनमध्ये आपल्याला दिले 3 टाईप: लिनियर एक्सपान्शन, सुपरफिशियल आणि क्युबिकल. तर लिनियरमध्ये काय असतं की तुम्ही जर एखाद्या वस्तूला हीट दिलं तर त्या वस्तूची हीट एक्सपांड होते, म्हणजेच तिच्या लांबीमध्ये वाढ होतो आहे, तर तिला तुम्ही म्हणणार लिनियर एक्सपान्शन. जसं तुम्हाला इथे डेफिनेशन दिलं आहे, इन्क्रीज इन लेंथ ऑफ एनी सॉलिड ऑन हीटिंग इज कॉल्ड लिनियर एक्सपान्शन. म्हणजे तिच्या लेंथमध्ये चेंज होत असेल, लेंथ इन्क्रीज होत असेल, कमी नाही, तिची लेंथ इन्क्रीज होत असेल, मग तेव्हा आपण तिला लिनियर एक्सपान्शन असं म्हणतो. तुम्हाला फॉर्म्युला दिला डेल्टा एल अपॉन L0 इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी. अल्फा आहे तुमचं कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, त्याला आपण म्हणतो लिनियर एक्सपान्शनचा कोइफिशियंट. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युला दिला. डेल्टा टी म्हणजे तुमच्या टेम्परेचरमधला जो फरक आहे तो, आणि डेल्टा एल म्हणजे लांबीमधला फरक. नंतर आहे तुमचं सुपरफिशियल एक्सपान्शन, ज्याच्यामध्ये तुमच्या एरियामध्ये इन्क्रीज होतो, तुमच्या क्षेत्रफळामध्ये त्या वस्तूच्या इन्क्रीज होत असेल उष्णता दिल्याने, त्याला आपण म्हणणार सुपरफिशियल एक्सपान्शन. इथे पण सेम, डेल्टा ए अपॉन A0 इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी. ए म्हणजे तुमचा एरिया, डेल्टा ए म्हणजे एरियामधला फरक, A0 म्हणजे ओरिजिनल एरिया, आणि डेल्टा टी तुम्हाला माहिती आहे टेम्परेचरमधला फरक. क्युबिकल एक्सपान्शनमध्ये काय दिलं आहे की तुमच्या व्हॉल्यूममध्ये जर वाढ होत असेल उष्णता दिल्याने, व्हॉल्यूम म्हणजे घनफळ, तुमच्या जर घनफळामध्ये वाढ होत असेल तर त्याला आपण म्हणणार क्युबिकल एक्सपान्शन. त्याचा पण फॉर्म्युला दिला आहे डेल्टा V अपॉन V0 इज इक्वल टू 3 अल्फा डेल्टा टी. अशा प्रकारे आपण त्याच्याचे एक्सपान्शन कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण एक्सपान्शनचं एक्झाम्पल बघणार आहोत. तर तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, फाइंड द कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इफ एन 8 मीटर लॉन्ग मेटल रॉड इज heated from 30 degrees Celsius to 80 degrees Celsius so that it may produce an elongation of 0.84 mm. म्हणजेच काय की तुम्हाला एक रॉड दिले, त्याची लेंथ आहे 8 मीटर, ठीक आहे. त्याला उष्णता दिली आहे कधीपासून, 30 डिग्री सेल्सिअसपासून 80 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आधी 30 डिग्री सेल्सिअस होता, नंतर 80 डिग्री सेल्सिअस झाला आहे, आणि त्यांच्यामध्ये लेंथ वाढली आहे 0.84 mm. तर त्याचा लिनियर एक्सपान्शनचा कोइफिशियंट काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन काय असणार आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. इन्क्रीज लेंथ म्हणजे वाढलेली लेंथ किती आहे, 0.84 mm. इनिशियल लेंथ 8 मीटर, त्या 8 मीटरला आपण MM कन्वर्ट केलं म्हणजे 8000 MM आलं. इन्क्रीज टेम्परेचर म्हणजे त्या टेम्परेचरमधला फरक किती आहे, 50, तो तिथे पुट केला. तर 8000 गुणिले 50 40, 8000 गुणिले 50 केल्यावर आपल्याला लाख, आणि वरती आपल्याकडे व्हॅल्यू 0.84, त्यांचा भागाकार केल्यावर आपल्याला आन्सर भेटलं 2.1 × 10⁻⁶ डिग्री सेंटीग्रेड. तशा प्रकारे आपण लिनियर एक्सपान्शन सॉल्व केलं. आपण त्याचा अजून एक एक्झाम्पल बघूया की समजा तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे की इफ आयरन रॉड इज 100 मीटर लॉन्ग ॲट 0 डिग्री सेल्सिअस, व्हॉट विल बी द लेंथ ऑफ ब्रिज इफ टेम्परेचर इज 40 डिग्री सेल्सिअस अँड द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इज 12 × 10⁻⁶ पर डिग्री. आता इथे तुम्हाला एक आयरन ब्रिज दिला, लोखंडाचा ब्रिज आहे, तो 100 मीटर लॉंग आहे 0 डिग्री सेल्सिअसला. तर त्याची लेंथ किती वाढेल जर त्याचं टेम्परेचर आपण दिलं 40 डिग्री सेल्सिअस, आणि त्याचं लिनियर एक्सपान्शन आपल्याला ऑलरेडी दिलं आहे 12 × 10⁻⁶ पर डिग्री. तर ती व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये पुट करणार. आपला जो मागचा फॉर्म्युला होता तोच असणार, कारण की ते लिनियर एक्सपान्शन आहे. व्हॅल्यू पुट केलं, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन 12 × 10⁻⁶. इन्क्रीज लेंथ पुट केली नाही कारण की ती आपल्याला माहिती नाही आहे, आणि 100 आपल्याला ओरिजिनल लेंथ दिली आहे ती, आणि डिफरन्स दिला आहे 40. तिथे पुट केला, इन्क्रीज लेंथ एका साईडला ठेवायची, बाकीचे व्हॅल्यू इकडे घेऊन जायच्या. 12 अपॉन आपल्याला तिकडे व्हॅल्यू भेटल्या आहेत, त्यांचं जर आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला व्हॅल्यू भेटली 0.048 मीटर. म्हणजे 0.048 मीटर त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, म्हणजेच त्याची लेंथ 0.048 वाढेल. पण आपल्याला ती इन्क्रीज लेंथ भेटली, म्हणजे टोटल लेंथ किती येईल, 100 + 0.048, म्हणजेच आपली टोटल लेंथ किती आली, 100.048 मीटर. ही झाली आयरन ब्रिजची 40 डिग्री सेल्सिअसला लेंथ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सना सबस्क्राईब करायला सांगा. काही डाऊट्स असेल तर मला विचारा, काही टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. थँक्यू.